नमस्कार सर्वांना. बऱ्याच जणांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की मॅडम मला वजन वाढवायचं आहे. खूप जणांनी विचारलं होतं. मला वाटत होतं की वजन कमी करणं हेच खूप मोठं म्हणजे मोठा प्रश्न असेल बऱ्याच जणांसमोर. परंतु वजन कमी असलेलं वजन वाढवणं हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे बऱ्याच जणांसमोर. तर त्यांच्यासाठीच मी आज गायडन्स करणार आहे. कारण वजन कमी असलं की माणसाचा कॉन्फिडन्स नसतो. समाजामध्ये वावरताना त्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स आपल्याला दिसून येत नाही आणि गाल त्यांचे असे पिचलेले असतात, पिचके होय गाल. तर त्याच्यामुळं काय होतं की त्यांचं इम्प्रेशन समाजामध्ये पडत नाही. तर अशा व्यक्तींना अगदी छोटंसं अगदी 2 मिनिटातच मी मार्गदर्शन करणार आहे की त्यांनी काय करायचं आहे की ज्याच्यामुळे त्यांचं वजन वाढेल. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अशा व्यक्तींनी प्रोटीनयुक्त आहार जास्तीत जास्त घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही कडधान्य घेऊ शकता. सगळ्या प्रकारचे कडधान्य त्याला तुम्ही मोड आणून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही डाळीचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या आहारामध्ये करू शकता. फुटाणे तुम्ही खाऊ शकता. तर हे झालं कडधान्य. कडधान्यामध्ये प्रोटीन असतं. तर या प्रोटीनचा वापर तुम्ही तुमच्या आहारात जर केला तर तुमचं मसलचं वजन वाढेल आणि तुमची बॉडी वगैरे फिटनेसमध्ये येईल आणि तुम्ही छान दिसताल. त्याचबरोबर तुम्ही प्रोटीन शेकसुद्धा घेऊ शकता. कशा पद्धतीचा घ्यायचा आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर प्रोटीन्स वेगवेगळ्या प्रकारचे बाजारमध्ये अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर माझ्याकडचं प्रोटीन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स पण तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही काजू, बदाम, पिस्ता, पेंडखजूर हे सगळे परत म्हणजे हे तुम्हाला जे जे तुमच्याकडे अवेलेबल होतील, तुम्हाला जे आवडत असतील ते सगळे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तुम्ही तसे खा, भिजवून खा. बरेच जण काय करतात रात्री भिजवतात म्हणजे अंजीर, मनुका, काजू, बदाम, पिस्ते वगैरे हे सगळं रात्री भिजवतात आणि नंतर सकाळी दुधामध्ये ते पेंडखजूर वगैरे टाकून थंड दुधामध्ये तुम्ही शेक करून त्याच्यामध्ये एखादं केळ वगैरे ॲड करून तशा पद्धतीचा शेक बनवून सुद्धा तुम्ही घेतलात तर अतिशय उत्कृष्ट आहे. परंतु ड्रायफ्रूट्सचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही फळं एक खायची आहेत, कंपल्सरी फळं खायची आहेत. फळं खाल्ल्यानंतर तुमचं वजन वाढू शकतं. फळामध्ये तुम्ही गोड फळं जास्त प्रमाणात खायची आहेत. जसं की तुम्ही द्राक्ष खा, केळी खा, पपई खा, सीताफळ खा, रामफळ खा, चिक्कू खा. तर ही अशी गोड गोड जी फळं आहेत तर त्यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करायचा आहे. त्या फळांमुळं सुद्धा तुमचं वजन वाढू शकतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही कार्बोहायड्रेट्सचं प्रमाणही तुमच्या आहारामध्ये वाढवायचं आहे. जसं की भात झालं, भाकरी झालं, चपाती झालं. बरेच जण खूप थोडीशी भाकरी चपाती खातात किंवा काही काही जण कामाच्या नादामध्ये तर खातच नाहीत आणि त्याच्यामुळेच त्यांचं वजन कमी असतं. आणि आता बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तो मी सांगितलेल्या पद्धतीने एक तर तुम्ही शेक करून प्या किंवा तुम्ही प्रोटीन शेक तुम्ही घेऊ शकता. तुमच्या आजूबाजूला जे तुम्हाला प्रोटीन योग्य वाटेल ते प्रोटीन तुम्ही घेऊ शकता किंवा माझ्याकडूनही तुम्ही घेऊ शकता. तर प्रोटीन शेक तुम्ही सकाळी घ्या.